तर गाईज या मालकानं सांगितलं आम्हाला, शेताच्या मालकानं, का बा हो ना, आमचा कंटेंट आहे, आमचा कंटेंट. इथं गड्डा आहे गाईज, इथं जरूर या सायंकाळला डुबव मारू आहे आपण. मस्त प्लॅन आहे, खूप छान गड्डा आहे इथे सायंकाळ. इथं नदी आहे गाईज, हे बघा गाईज, साफ सुथरं पाणी गाईज. वा वा वाहतं पाणी, वाव. वाव, किती फ्रेश वाटते गाईज, फिलिंग फ्रेश. हे हात डोक्यावर ठेवून दिलेला, याचा कन्सेप्ट त्यांनी दाबलेला आहे. बापरे, ये तो धोती खोल रहा है. आणि एक्सप्लोर करून टाकलेला आहे. तर आता सायंकाळची खूप मूड ऑफ झालेला आहे. कधी पण रागात तो मारू शकते राणेला, दगड वगड उचलून मारू शकतात. सायंकाळ नक्कीच तू एखादी दोरीवरी, अरे सायंकाळ काहीतरी वेगळंच करायसाठी चालला गाईस. गाईस हे काय करत आहे सायंकाळ? गाईस हा सायंकाळ काहीतरी करून राहिला. समझ रहे हो ना? राकेश घर आपल्या ओनरला सांगा लागन. हे बघा गाईस, थांब, सिनेमॅटिक शॉट. उई तिरीच्या शेंगा. तो बघा एक वेल्ला माणूस एकटा फिरून राहिला. तिथं आंब्याचं झाड आहे, तिथं थांबा म्हणे शेताचा मालिक. हे बघा गाईस, ते कपडा, ते बघा भूत, तो भूत फिरून राहिला इकडून तिकडं. असं आहे गाईस, मजा येऊन राहिली. असं वाटते फ्रेश हवा गाईज. इतका फ्रेश हवा आणि इतकी फ्रेश फिलिंग नाही का मला आतापर्यंत आली नाही भाई, मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. 2 महिने झाले असं मी घरी आहो, इकडे तिकडे फिरत आहो. पण इथं शेतात येऊन इतकं झाडावाडीत मध्ये नाही का मन मुक्त झालं आहे. तो बघा सायंकाळ तिकडे चालला कुठतरी, तो बघा सायंकाळ तिकडे चालला गाईस. सफेद कपडा, ओ रस्ता तिकडून आहे का पण जासाठी? तर गाईस हे मेथी वाटून राहिलेली आहे मला, जरूर हे मेथी असेल. बात तो सही है. हे मला मेथीच वाटत आहे. माझ्या ब्लॉगिंगवर तुम्ही संदेह नको करा गाईस, मी एकदम सिनेमॅटिक शॉट काढून राहिलेलो. इसकी मूर्ति बननी चाहिए. मेथी अशी कशी लावली बी आहे ना, वेगळ्या जागेवर नाही लावली. बाई खतरनाकच आहे. कधी म्हणजे मलाही नाही येत ना काही, माझ्याकडे शेती नाही, मलाही नाही माहीत कसं लावते का लावते. पण इथं जागोजागीच मेथी आहे ना बे इथं जागोजागीच मेथी कशी लावली बे ना. जा पूछ क्या मेथीच तर वाटत आहे का होय तर मग बे. हे सायंकाळ मेथी व का हो बे. असा काही चाललो इथून इकडे इकडून मस्त आहे. हा मजा येऊन राहिली. अरे भोकात साप वाप तर नाही राहत ना. चाल वेवच लागते. चावली बिवली तर आहेच. मजा येऊन राहिली. मला घ्यास लागन शेत पप्पाले म्हणून नाही का. पप्पा म्हणून 150 रुपया देगा. साल्या म्हणन इथं खाचे वांदे आहे आपले. तुले शेत घ्यायचं आहे. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. चलो गाईज, हा किती मस्त दिसत आहे गाईज. वाव, थांबा गाईज, सिनेमॅटिक शॉट. को शेट ठोक दीजिए, महाकाल का ठोक दीजिए. 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ.